ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्याच्या बॅनरवरती राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो पाहायला मिळतोय। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र दिसणार का, ही चर्चा या बॅनर्समुळे सुरू झालेली आहे। दादरमधील बॅनरबाजीमुळे या चर्चांना उधाण आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूया। एकडे पाऊस एकडे चिखल, मात्र शिवतीर्थावरच होणार दसरा मेळावा। आता बॅनर जे आहेत ते सुद्धा लागलेले आहेत। हे बॅनर्स फक्त आणि फक्त ह्यांचे नसून हे बॅनर्स कम्प्लिटली आता खऱ्या अर्थानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच बॅनर पाहायला मिळत आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर लालबाग परळ प्रतिष्ठान असं बॅनर लावलं गेलेलं आहे। त्याच्यात फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे नाही आहे, तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पण आपल्याला पाहायला मिळतंय। दसरा मेळाव्याचा बॅनर आहे। दसरा मेळाव्याचा बॅनर आता अनेक ठिकाणी असा लावला गेलाय। त्याच्यावर जर आपण बघू शकतो संजय राऊतांसोबत नांदगावकर, बाला नांदगावकरांचा देखील फोटो लावण्यात आलाय। त्यामुळे कुठे ना कुठे जे दोन पक्ष आहेत, ज्याला आपण शिवसेना आणि मनसे म्हणतो, शिवसेना ठाकरेगड आणि मनसे, यांचे एकत्रित हा बॅनर लागला गेलाय आणि तो दसरा मेळाव्यासाठी लागला गेलाय। एकंदर पाहिलं गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे ह्यांना या सगळ्या दसरा मेळाव्याचं खरं तर आमंत्रण आहे असं म्हटलं गेलं, मात्र ते येतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। मात्र कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं चित्र आता दादरच्या रस्त्यांवरही पाहायला मिळतंय। आम्ही सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।